चौकार आणि याचबरोबर आता हा अंतिम चेंडू या मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करेल. एक चेंडू बाकी आहे. तर फायनल मध्ये दाखल होते एसएम वॉरियर्स. अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल मलपेकर. तो आपण शेवटलाच देऊ आता. ओके, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल मलपेकर. या लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आणि मी नंतर का. ओके, एसएम वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका गोलंदाजाला फक्त 4 चेंडू टाकता येतील. या ठिकाणी आपण पाहतो पब्लिक डिपार्टमेंट वर्क मध्ये आपण पाहतो ज्यांचं जबरदस्त कामगिरी आहे. खानविलकर साहेब आणि जंगम साहेब दोन्ही मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मुरबाड नगरीमध्ये सहर्ष स्वागत. खेळाडू कक्षेमध्ये भरपूर गर्दी झाली आहे. जो संघ तिथे बसलाय त्या संघाला त्याचा तोटा होणार आहे. तुम्ही उठवायचा. आता कक्ष तुम्हाला दिलाय, जबाबदारी तुमची. 8 चेंडूर पुरती. मग कोणाला उठवायचं आणि कोणाला बसवायचं फायनलचा विचार केला जाणार नाही. सरळ पॅनलाइज केलं जाईल. फायनलचा आपण विचार करणार नाही. ओके, फक्त 4 बॉल गोलंदाजाला टाकता येतील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. महेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला बॉल येतोय तिथे. सुंदर स्ट्रोक अमित यांच्या बॅटमधून. अमितनं पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहे. परत एकदा तिथे मिड विकेटला शानदार स्ट्रोक आलाय. चौकार. या चषकाचा मानकरी कोण, आज कुणाची छाती 6 इंच पुढे येणार हे आपल्याला पाहायचंय. एका बाजूनं एसएम तर दुसऱ्या बाजून आपण पाहतो रेश्मा एंटरप्राइजेस. टॉस जिंकून परत बॅटिंग करते. 8 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. हलक्या हाताने डिफेन्स केला हा चेंडू. 1 धाव येताना पाहायला मिळते. एबीच्या बॅट मधून स्कोर कार्डवरती रन्स जर आता झालेले आहेत 9 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळालं. आणि पाहायचं पुढील 4 चेंडूंसाठी आता गोलंदाज कोण येणार, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होतीये हे आपल्याला पाहायचं.
प्रतीकसाठी पारितोषिक आहे, नॉन स्ट्राईकला आहे. या ठिकाणी आपण पाहतो काय घडेल पुढे, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि रोहन हे 8 चेंडू ठरवणार आहेत. या पर्वाचा मानकरी कोण. स्पर्धा 1 दिवसाची चर्चा वर्षभराची आहे आणि पाहायचं वर्षभर चर्चा कुठल्या संघाची होणार हे आपल्याला पाहायचं. SM वॉरियर्स की रेशमा एंटरप्राइजेस. AB अमित या वेळेस बॉल अमित साठी हा बॉल परत एकदा चेंडू सीमारेखेचा वेध येतोय 4. पुन्हा एक चौकार संघाची धावसंख्या वाढेल, पुढे जाऊन पोहोचतीये 13. हलक्या हातात डिफेन्स केला, चेंडू थांबवण्याचा प्रयत्न भरपूर झाला, एफर्ट्स चांगले होते पण चेंडू थांबवू शकलेला नाहीये. पुन्हा एक चौकार. अमितनं पहा मैदानाच्या मध्ये काय बॅटिंग केली आहे, सुंदर बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. स्कोर कार्ड वाढेल, जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिल्या धावाचा. यावेळेस आपण पाहू शकता तिथे काय घडलंय. शेवटचा चेंडू डॉट. पहिला डाव मैदानाच्या मध्ये संपला जाईल आणि पहिल्या डावाच्या समाप्त्यांती बनवलेल्या आहेत. 17 विजयासाठी 18 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. SM वॉरियर्स संघासमोर रेशमा एंटरप्राइजेस की SM वॉरियर्स कोण जिंकेल हे आपल्याला पाहायचंय. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. नो टीम मीटिंग्स आणि सलामीची जोडी महेश लगेच आपण मैदानावरती पाठवा. सलामीचे बॅटर झाला लगेच मैदानाच्या मध्ये. फक्त 8 चेंडू आहे आणि 8 चेंडू मध्ये बनवायच्या ते आता 18 माफ करा 17 झालेले आहेत. 18 धावांचं लक्ष आहे आणि पाहायचं या 18 धावा ठरवणार आहेत भविष्य. या वर्षी पहिल्या क्रमांकाच्या चषकाचा मानकरी कोण. चौथ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायचंय कुठला संघ गाजवेल. प्रतीकने विकेट जर घेतली तर 200 रुपयांचं पारितोषिक अक्षय नायकर यांच्या वतीनं. पहिलाच बॉल तिथे मांग होती विकेटची आणि महेशच्या बॅट मधून आलाय चौकार. काय घडेल, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकवरती पहिला चेंडू आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळालं. 4 धावा येत आहेत. फायनलची मॅच. महेश थांबेल कुठे. परत एक चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. डीजे आपण तयारीत राहायचंय. कुणी जिंको कुणी हारो आपण तयारीत राहायचंय. MK साई डिजिटल बुरबाड आपण तयार राहायचंय. स्कोर कार्ड वरती 8. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होत आहेत. काय करामत, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होतीये. परत एकदा तिसरा चौकार. स्कोर बोर्ड होती धावसंख्या 12 आणि आपण पाहतो SM वॉरियर्स काय बॅटिंग करतोय महेश. चॅम्पियन कोण, विजेता कोण, जेता कोण, नेता कोण या स्पर्धेचा ठरवणारी मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. परत एकदा हा चेंडू खेळात येते. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. गलथानपणा कसा कामास आलेला आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये. संघाची धावसंख्या वाढलेली आहे. रन स्कोर बोर्ड ते पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 संपलं जाईल. 14 धावा पहिल्या षटकामध्ये. तर आता सामन्याचं समीकरण शेवटचे 4 बॉल आणि फायनलला जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. संतोष शेलार SS गोलंदाजी मार्ग मध्ये येत आहे. संतोष शेलार विकेट जर घेत असेल तर 200 रुपयांचं पारितोषिक. अक्षय नायकर यांच्या वतीने पारितोषिक. त्या बॅटचा बॉल हलक्या हातात डिफेन्स केला. एक धाव रोखू शकत नाही. सिंगल आलेली आहे. 3 बॉल 3 रनची आवश्यकता. गौरीताई सचिन मलपेकर यांची मालकी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. तिथे 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 मोठा ऍक्सिडेंट. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाही हेच सांगत असताना आली विकेट. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2 आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. ऑटो मॅच कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या मॅच मध्ये कंपल्सरी. आणि पाहायचं आता काय घडतंय. शेवटचे चेंडू शिल्लक 2 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. संतोष शेलार गोलंदाजी मार्ग वरती आहे. यावेळेचा बॉल 1 मोर डाऊन. आणखीन एक धक्का. विकेट. धडधड वाढवणारी मॅच मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ऑटो मॅच. आज पाहायचंय कोण जिंकेल कोण पराभूत.
कोण आज मानानं गावात मिरवणार आणि कोण आज पाहिलं तर तालुक्यात शान वाढवणार. एका बाजूला हॅलो रेश्मा एंटरप्राइजेस त्यांना फाईट करते. SM ऑर्डर्स गोलंदाज एक बॉल शिल्लक. गोलंदाज संतोष सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज खोलवर टप्प्याचा बॉल पाहायचं. एक घेतली आहे दुसरी येणार का? दुसरी नाही आणि ते सामना जिंकलेला आहे.